टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आहे ज्यांनी पहिला जास्त त्यामध्ये दखल घेतली पाहिजे। दुसरा, आता युतीच्या बघा, आपण युतीच्या फार डोक्यातनं काढून टाकतो। कारण कसं असतो की आता प्रभाग जिथे तुम्हाला जमलं तरी करायचं, जमलं नाही तर नाही करायचं, असा आमच्या धोरण ते राहणार आहे। कारण सगळीकडे युती होऊ शकत नाही। प्रभागामध्ये आपल्याकडे उमेदवार असेल, कोणी दुसऱ्याकडे असेल, आणि आता 3 पक्षांची युतीमध्ये तिसऱ्याकडे असू, मग त्यामध्ये आपण कोणाला सोडायची ना आपला कार्यकर्ता त्यांना न संधी देणं, दुखावणं हे मला योग्य वाटत नाही। म्हणून जे आपल्याला इथे सोयीच्या वाटत असेल ते सध्या आपण बघू। हा, नगराध्यक्षाच्या एखाद्या निवडणुकीमध्ये, कारण ते सार्वत्रिक निवडणूक आहे, सगळ्यांच्या मतदानाची आवश्यकता आहे, तिथे आपण एखादा वेळा विचार करू। पण त्यामध्ये काही खात्री मी म्हणजे असं नाही आहे की करायचंच आहे, कारण जमलंही पाहिजे ना। आपली ताकद आहे, आपल्याकडे आपली ताकदच्या हिशोबाने जर आपल्याला काही मिळत असेल तर आपण विचार करू। असं नाही आहे की आपण म्हणजे मागच्या वेळी कोणी दुसऱ्याचा आला म्हणून यावेळी कॅन्सल राहील, असं काही आपल्याला काही या नगरपालिकामध्ये काय देण्याचे काही ठरलेलं नाही। म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आज प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक म्हणजे इन्क्लुडिंग नगराध्यक्ष आपणच लढणार आहोत, या हिशोबानेच आपण कामाला लागलं पाहिजे। नाहीतर आपण गफलतमध्ये राहून जाऊ। आता महिला आली तर महिला कोण उभी राहील, ओबीसी आला तर ओबीसी मध्ये कोण राहील, जनरल आला तर कसा, SC ST मध्ये काही रिझर्वेशन आला तर कसा, हे सगळ्या बाबतीचा आपण विचार केला पाहिजे। दुसरा, शहरामध्ये SC वर्ग मोठा आहे, मुस्लिम वर्ग मोठा आहे, याच्याही भावनेची आपण म्हणजे लक्षात ठेवून घड्याळाला मत जास्त मिळते इतरांपेक्षा, ही पण आपण वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे। हे आपला घड्याळ आणि घड्याळाला जे मत करणारा वर्ग आहे ते थोडा भिन्न आहे, आपल्याला केवळ मिळू शकते, सही बात आहे ना। घडी को मिल सकता है, SC मध्ये पण तसं आहे। त्यामुळे हे पण आपण विचार केला पाहिजे की कशी परिस्थिती तयार होईल आणि त्याच्यावर आपण अंतिम निर्णय घेऊ। निर्णय घेत असताना काही अचानक नाही निर्णय आम्ही घेणार नाही। त्या सगळ्यांची एकदा परत परिस्थिती कशी तयार होत आहे, कशी काय प्रभागाची रचना होत आहे, हे सगळं विचार करून आपण योग्य मार्ग काढू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।